भारतीय संविधानाचे जनक बोधिसत्व डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर या देशातल्या सबंध बहुजन समाजाला शिक्षण घेता यावं यासाठी प्रयत्नशील असणारे बहुजन समाजाचे मायबाप महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, आरक्षणाचे जनक राजर्षी शाहू महाराज, समाजसुधारक कर्मवीर भाऊराव पाटील, राजाराम मोहन राय, निसर्गवासी वसंतराव नाईक आणि ज्यांची आज आपण या ठिकाणी 150वी जयंती साजरी करत आहोत ते क्रांतीवीर बिरसा मुंडा या तमाम महामानवांच्या विचारांना मी पहिल्यांदा विनम्र अभिवादन करतो। या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रमुख पाहुणे आणि समोर बसलेले सर्वच माझे बंधू आणि भगिनींनो, खरं तर रात्रभर कार्यक्रम झाला। सकाळी मनसोक्त तुम्ही खिचडी खाल्ली आणि आता प्रबोधनाचा हा कार्यक्रम। आपला कार्यक्रम 12 वाजताचा होता। कमीत कमी अपेक्षा अशी होती की 12:15 ते 12:30ला कार्यक्रम चालू व्हावा। बाहेरगावची काही मंडळी आहेत त्यांना जाण्याचं सोयीचं व्हावं। मला वाटते की आता 2 वाजून गेले आणि आता बराचसा वेळ होतोय। वेळ जरी होत असला तरी सुद्धा मी काही तुम्हाला 1 ते 1.5 तास काही सोडणार नाही। त्याचं कारण असं आहे, नांदे साहेबांनी आताच बऱ्याच गोष्टींचा उल्लेख केला। सर, तुम्ही जे म्हणाला ते 100% 100% अगदी बरोबर आहे आणि रास्त आहे। तुमची जी पोटतिडीक आहे, समाजाबद्दलची जी आस्था आहे ती खूपच जिव्हाळ्याची आहे। माझा आदिवासी समाज टिकला पाहिजे, मुख्य प्रवाहात आला पाहिजे, शिक्षणाची गंगा आदिवासी समाजापर्यंत गेली पाहिजे, समाजातलं अज्ञान कमी झालं पाहिजे, स्पर्धा परीक्षेकडे आमची मुलं वळाली पाहिजे। पण काय झालं की अलीकडे आमच्या मुलांची स्पर्धा खूप कमी झाली, ती वाढली पाहिजे ही तुमची मनोमन अपेक्षा होती। अजून एका गोष्टीचा मी उल्लेख करतो। प्रमोदराव कुठे उठून गेली की माहित नाही मला। मित्रांनो, आपण या लोकांना उगीच पुरस्कार दिलेले नाहीत। सर, तुमच्या मनाचा तो मोठेपणा आहे, आपलं मन अथांग महासागरासारखं आहे की तुम्ही मान्य केलं की आमचं काम काहीच नाही। सर, एकलव्य आदिवासी सेवाभावी संस्थेनं अशी काही माणसं निवडली की जे प्रामाणिकपणे आणि इमानदारीने समाजासाठी काम करणारी माणसं आहेत। नांदे साहेबांना मी पाहतो, प्रमोदजींना मी पाहतोय, बालाजी शिर्डेंना मी पाहतोय, आमचे विजय डवरे जे आहेत त्यांना मी पाहतोय। ही सगळी 4 पुरस्कार ती मराठवाड्यातली आहे, पण 1 पुरस्कार ती आपण विदर्भातला निवडलेला आहे आणि तो पुरस्कारार्थी आहे माधव गायकवाड। खरं तर त्यांचा पेशा आहे कंडक्टर। तुम्हाला प्रश्न पडला असेल की हा माणूस तर बेल वाजवतो, तिकीट फाडतोय, पण समाजाच्या भल्यासाठी तिकीट फाडण्याचं काम जेव्हा तो करतोय तेव्हा असं वाटायला लागते आम्हाला की क्षेत्र कुठलंही असू द्या, त्या क्षेत्राची मुळीच गरज नाही। समाजाबद्दलची आस्था असेल तर कुठल्याही क्षेत्रातला माणूस जीव तोडून काम करतोय। खरं तर माधवने खूप कामं केलेली आहेत, त्याच्या हातावर खूप काम आहे, समाजाबद्दलची ती तळमळ आहे। शिर्डेंच्या संदर्भात तेच आहे, प्रमोदजींच्या संदर्भात तेच आहे। ही काळाची गरज आहे। ही 5 माणसं आपण निवडली, या 5 माणसातून 10 माणसं तयार व्हावी, समाजाकडे समाजाला घेऊन चालणारी व्हावी, समाजामध्ये विचार देणारी माणसं निर्माण व्हावी, याच्यासाठी हा सातत्याने प्रयत्न आहे। म्हणून या निमित्ताने का होईना वेंडके सर, तांबारे सर आणि तुमची मंडळी, खरं तर तुमच्या सगळ्यांचे मी मनपूर्वक अभिनंदन करतो। अभिनंदन यासाठी की तो यावर्षी आपण 5 माणसं निवडलेली आहेत।
आता पुढच्या वर्षी महाराष्ट्रातून 5 माणसं तुम्हाला निवडायची आहे की जी माणसं आदिवासी समाजासाठी झोकून देऊन काम करतात. अशा माणसांचा भव्य दिवस सत्कार आपल्याला इथंच करायचा आहे बिरसा मुंडाच्या जयंतीच्या निमित्ताने. आज या ठिकाणी आपण बिरसा मुंडा यांची जयंती साजरी करतो, पण बिरसा मुंडाचं कार्य आणि कर्तृत्व आम्ही कधी समजून घेत नाही. आम्ही फक्त एकच म्हणत राहतोय, आज आमच्या गावामध्ये बिरसा मुंडाची जयंती आहे आणि आला रे आला बिरसा आला, बोलो रे बोलो बिरसा बोलो, बिरसा मुंडा की जय, विजय असो बिरसा मुंडाचा विजय असो. खोलात जाऊन कोणी कोणी अभ्यासलं बिरसा मुंडा कोणी अभ्यासलं? अक्षरशः 2 वर्ष मी जेव्हा बिरसा मुंडाच्या सोबत होतो तेव्हा मला थोडा थोडा बिरसा मुंडा कळायला लागला. मी 2 वर्ष बिरसा मुंडाच्या सोबत होतो म्हणजे काय त्या झारखंड राज्यामध्ये नव्हतोय. मी जेव्हा बिरसा मुंडाचं चरित्र लिहायला घेतलं तेव्हा माझ्या लक्षात आलं की एखाद्या पहाडासारखं त्याचं कार्य आणि कर्तृत्व हे आमच्या माणसाला कधी कळेल. आम्ही केवळ आता इथे आता बिरसा मुंडाची जयंती नावाला साजरी नाही करायची, तर बिरसा मुंडाचे विचार आमच्या डोक्यामध्ये रुजले पाहिजे. बिरसा मुंडाने त्या काळामध्ये ब्रिटिशांना जो विरोध केला, सेठ सावकारांनी जमीनदारांना जो विरोध केला, कशाच्या बाबतीत विरोध केला? जेव्हा आदिवासी समाजावर अन्याय होत होता तेव्हा त्यांनी विरोध केला. आदिवासींचं जंगल ताब्यातून गेलं, ही माती ही जमीन आदिवासींची ताब्यातून गेली. या इथल्या मातीवर, जंगलावर आणि जमिनीवर आणि इथल्या जलांवर आदिवासींचा अधिकार आहे. आदिवासींचं जे कवच कुंडल आहे ते कवच कुंडल मध्ये वनसंपत्ती आहे, ही जेव्हा ब्रिटिशांकडे गेली, सेठ आणि सावकार जमीनदार लोकांचा अन्याय आणि अत्याचार जेव्हा सुरू झाला तेव्हा अन्यायाच्या विरोधामध्ये पेटून उठण्याचं काम बिरसा मुंडाने त्या काळात केलं. आज 125 वर्ष झाली तरी सुद्धा आदिवासी समाजावरचा अन्याय कमी झाला का? हा मोठा प्रश्न. मागच्या जांभुळांच्या कार्यक्रमात मी एकदा उल्लेख केला होता की आदिवासी समाजावर कसे अन्याय होतात, अत्याचार कसे होतात, आदिवासी समाजातल्या 16 आणि 17 वर्षाच्या मुलींवर बलात्कार कसे होतात. पालघरमध्ये बसमध्ये बसलेली जी महिला होती ती आदिवासी समाजातली महिला होती. त्या महिलेवर कंडक्टर आणि ड्रायव्हरने बलात्कार केला. ती आदिवासी समाजातली कातकरी बाई होती. दोनगावचं झालेलं प्रकरण ती आदिवासी महिला होती. जळगावचं झालेलं प्रकरण ती आदिवासी महिला होती. किनवटचं झालेलं प्रकरण ते आदिवासी. वाकोडी इथे झालेलं प्रकरण, वाकोडीचं प्रकरण ती मुलगी आदिवासी समाजातली होती. हट्ट्याचं झालं प्रकरण त्या आदिवासी समाजातल्या मुली होत्या. आणि त्या मणिपूरमध्ये जे तांडव निर्माण झालं होतं आदिवासींच्या संदर्भात, ज्या 131 महिलांवर आणि पुरुषांवर जो अन्याय झाला, महिलांवर अत्याचार झाला, 16, 17 आणि 21 वर्षाच्या मुलींवर जो बलात्कार झाला, त्या सगळ्या आदिवासी महिला होत्या. पण या महाराष्ट्रातल्या आदिवासी महिलांनी कधी जागा होण्याचं काम केलेलं नाही. कुठं असं भरगच्च असं आंदोलन निर्माण केलं? मराठवाड्यामध्ये तर आंदोलनच निर्माण नाही झालं की मणिपूर का पेटलं म्हणून. त्याचं कारण असं आहे, आम्हाला काहीच वाटलं नाही, कारण आम्ही मराठवाड्यातल्या आन समाजातले आहोत. त्यांचा आणि आमचा काय संबंध आहे? ज्या दिवशी मणिपूरचं वादळ मराठवाड्यामध्ये येईल, महाराष्ट्रामध्ये येईल, तेव्हा तुम्ही जागे होणार आहात का? मणिपूरमध्ये असलेल्या आदिवासी महिला ह्या दुसऱ्या तिसऱ्या कोणीच नाही. आपल्या रक्ताचा एक एक थेंब त्यांच्यामध्ये गुंतलेला आहे, त्या सुद्धा आदिवासी महिला आहेत. का आम्ही पेटून उठलो नाही तेव्हा? का आंदोलन निर्माण केलं नाही मराठवाड्यामध्ये? का आमच्या 1000 महिला जिल्हाधिकारी कार्यालयावर का गेलेल्या नाही की मणिपूर मधल्या महिलांना न्याय मिळाला पाहिजे? 17 आणि 21 वर्षाच्या जवान पोरी रस्त्याने पळू लागल्या. गुंड प्रवृत्तीच्या माणसांनी त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला, अंगावरचे सगळे वस्त्र काढले आणि नग्न अवस्थेमध्ये रस्त्याने फिरू लागल्या. त्या आदिवासीच मुली होत्या, मणिपूरच्या होत्या ना त्या, हिंगोली जिल्ह्यातल्या थोड्याच होत्या. काय वाटलं आम्हाला? काहीच नाही. जेव्हा मणिपूरचं वादळ घोंगावत मराठवाड्यात प्रवेश करेल तेव्हा आम्ही जागे होऊ, आमचे डोळे उघडतील असे, आणि आम्हाला कळेल की ते बलात्काराचं प्रकरण आता इथं आलं. हा अन्याय आणि अत्याचार बिरसा मुंडाच्या काळात होत होता, तो पेटून उठत होता. तो एकटा पेटून उठला नाही, संबंध त्या प्रदेशातल्या आदिवासींच्या वेगवेगळ्या जमातीला त्यानं एकत्र केलं. आम्ही महाराष्ट्रातल्या 45 जमाती एकत्र येतो का? काय येत नाही आम्ही? त्याचं कारण हे आहे, आम्ही एकत्र जर नाही आलो तर तुमच्यावर अन्याय आणि अत्याचाराची मालिका अशी चालू राहील. का आम्ही एकत्र येत नाही? बिरसा मुंडाने वयाच्या 19व्या वर्षी 5 जमातीचं संघटन उभं केलं. मुंडा असेल, हो असेल, कोराव असेल, उराव असेल किंवा संथाल असेल, 5 जमातीचं संघटन उभं केलं. बिरसा मुंडाच्या एका आवाजावर 1000 तरुणांचा असा जत्था तयार होत होता. आज का होत नाही? खरं तर बिरसा मुंडाची इथं जयंती साजरी करत असताना कळमनुरी तालुक्यातला 1000 विद्यार्थी इथं आला पाहिजे होता की बिरसा माझा आहे म्हणून. बिरसाने तेव्हा अन्याय आणि अत्याचाराच्या विरोधामध्ये दिलेलं शस्त्र आता आम्हाला हातात घ्यायचं आहे. याच्यासाठी आमचा तरुण वर्ग गेला कुठं? आमचा तरुण वर्ग फक्त आता एकच करायला लागला, हातात मोबाईल घ्यायला लागला
तोंडामध्ये गुटख्याच्या पुड्या टाकायला लागला आणि घोषणा द्यायला आला रे आला, बिरसा आला. दादा बिरसा आयुष्यभर कधीच तुझ्या सोबत येणार नाही. काल एका माणसाने अपेक्षा व्यक्त केली, बिरसा मुंडाने पुन्हा जन्म घ्यावा. कुठं चाललो आम्ही? बिरसा मुंडाने पुन्हा जन्म घ्यावा. कशासाठी घ्यावा? बिरसा मुंडाने पुन्हा जन्म कशासाठी घ्यावा? तुम्हाला काय दिलं नाही बिरसा मुंडाने पुन्हा जन्म घ्यायला? बिरसा मुंडाने सगळं दिलं. समाज सुधारण्याचा वसा दिला, संघटन कौशल्य दिलं, अन्याय आणि अत्याचाराच्या विरोधामध्ये लढण्याचा एक रामबाण उपाय दिला, समाजाला एकत्र करण्याचं कौशल्य बिरसा मुंडाने दिलं, शिक्षणाचा आग्रह बिरसा मुंडाने धरला आणि माझ्या समाजासाठी मी मरणार हा मंत्र बिरसा मुंडाने दिला. मग बिरसा मुंडाने अजून काय दिलं? तरी आमची पोरं म्हणतात बिरसाने पुन्हा यावं. काल परवा आमच्या बौद्ध समाजातला माणूस मोठमोठ्याने आम्ही जेव्हा जयभीम घालतो तेव्हा तो एकच म्हणाला, बाबासाहेबांनी पुन्हा एकदा यावं, बाबासाहेबांनी पुन्हा एकदा यावं, बाबासाहेबांनी पुन्हा यावं. आणि काय अपेक्षा करायची? काय अपेक्षा करायची? बाबासाहेबांनी पुन्हा यावं याच्यासाठी काय अपेक्षा करायची? काय नाही दिलं बाबासाहेबांनी? ज्योतिरावांनी काय नाही दिलं? सावित्रीबाई फुलेंनी काय नाही दिलं तुम्हाला? राजाराम मोहन रायांनी काय नाही दिलं? कर्मवीर भाऊराव पाटलांनी तुम्हाला काय नाही दिलं? या सगळ्या महापुरुषांनी एवढं मोठं दिलं, पुन्हा अपेक्षा नकोय. कारण त्यांनी दिलेले विचार आपल्याला पकडून ठेवता येत नाही आणि त्या विचाराची आपल्याला गुढी उभारता येत नाही. हे आपलं मोठं दुःख आहे. म्हणून त्यांच्या येण्याची आपण अपेक्षा व्यक्त करत असतो. बिरसा मुंडाने एवढं उभं आयुष्य तुमच्या आणि माझ्यासाठी खर्च केलं की? बिरसा मुंडा लढला कुणासाठी? या मातीसाठी, या जमिनीसाठी आणि या जलासाठी. बिरसा मुंडाने आदिवासी समाजाला न्याय मिळवून देण्याचा आटोकाट प्रयत्न केला. कारण त्या काळातली व्यवस्था अतिशय गढूळ होती. गढूळ व्यवस्थेच्या विरोधामध्ये पहिलं पाऊल बिरसा मुंडाने टाकलं आणि तेव्हापासून क्रांती व्हायला सुरुवात झाली. आमचा इतिहास शिकवतो आम्ही. 1857 पासून उठाव झाला बरं का. 1857 पासून उठाव झाला आणि 1857चा उठाव आम्ही विद्यार्थ्यांच्या गळी उतरवतो. पण आम्ही या देशामध्ये 1782 पासून आदिवासींनी केलेले जे उठाव आहे ते आम्ही कोणीच सांगत नाही. त्याचं कारण काय? आम्ही आदिवासींच्या चळवळी आणि उठाव अभ्यास केलेच नाही. आदिवासींच्या चळवळीकडे आम्ही डोकावलंच नाही. आदिवासींच्या संघर्षाकडे आम्ही गेलोच नाही. आणि मग आम्हाला आमचा इतिहास लक्षात राहत नाही. जर आम्ही आमचा इतिहास जर समजून घेत नसलो, आमचा इतिहास जर आम्ही वाचत नसलो तर आम्हाला इतिहास घडवता येणार नाही. तो इतिहास घडवायचा असेल तर आम्ही आमचा इतिहास वाचला पाहिजे. बिरसा मुंडा आम्ही वाचला पाहिजे. म्हणून जवळपास 2 वर्ष मला एका पुस्तकासाठी लागली सर, की मला माझ्या समाजापुढे मला बिरसाला ठेवायचं आहे, बिरसा मुंडाचं चरित्र ठेवायचं आहे. आणि मला बिरसा मुंडाचं चरित्र बिरसाच्या मृत्यूपर्यंत नाही ठेवायचंय. बिरसानं तर अख्ख्या आयुष्यामध्ये फार मोठी स्वप्न पाहिली होती. आदिवासींच्या जीवनामध्ये मला उजेड पेरायचा आहे. पण बिरसा मुंडाच्या आयुष्याच्या शेवटी अंधार कोठडीमधला अंधारा लावून बिरसा मुंडाला जखडून ठेवलं जात होतं. बिरसा मुंडाच्या हातामध्ये आणि पायामध्ये कड्याने जखडून ठेवलं जात होतं. आणि त्या साखळीचं ओझ बिरसा मुंडा जेलमध्ये वागवत होता. काय कष्ट केले तो बिरसा मुंडाने, काय त्याग केला. आणि बिरसा मुंडा जेव्हा 2 वर्ष जेलमध्ये होता तेव्हा बिरसा मुंडाचं संघटन आपण समजून घेतलं पाहिजे. आपल्यात काय कमतरता आहे बघा. काय होते? आमचा एखादा नेता जेव्हा जेलमध्ये जातोय ना, आमचे कार्यकर्ते सगळे भर तिकडे तिकडे पळतात. प्रमोदजी जर उद्या पोलिसांनी जर जेलमध्ये टाकलं का, त्याचे 4-5 कार्यकर्ते भर तिकडे तिकडे पळतात. प्रमोदजी कुठे आहे? जेलमध्ये. बिरसा मुंडाचं चरित्र वाचल्यावर आपल्याला लक्षात येईल की 2 वर्ष बिरसा मुंडा जेलमध्ये होता, पण त्याने तयारी केलेले जे बिरसाईत होते ना, ते अखंडपणे तसेच लढा उभा करत होते. होतील का आपले असे 5 कार्यकर्ते तयार? का होऊ नये आपले कार्यकर्ते? जीवाची बाजी समाजासाठी लावणारे कार्यकर्ते का तयार होत नाही? मग आम्ही काय घेतलं बिरसा मुंडाकडून? बिरसा मुंडाचा फोटो घेतला, एक हार घेतला, हळद घेतली आणि आमच्या बिरसा मुंडाची जयंती साजरी झाली. मित्रांनो, महापुरुषांच्या जयंत्या एवढ्यासाठी कधी साजऱ्या करायच्या नसतात. त्या महापुरुषांचे विचार आम्हाला घेऊन समाजाला दिशा द्यायची असते. आणि बिरसा मुंडाने 125 वर्षाच्या पूर्वी दिलेला जो मंत्र आहे, तो मंत्र आम्ही आमच्या पुढे घेतला पाहिजे. आणि तो जर मंत्र आम्ही जर नाही घेतला तर मग बिरसा मुंडाची जयंती साजरी करण्यात काय अर्थ आहे मला सांगा. म्हणून भारत सरकारच्या तेव्हाच्या बिहार राज्यामध्ये पहिल्यांदा सुरुवात झाली 1988 मध्ये. माननीय कांशीराम यांनी सुरुवात केलेली परिषद आणि तेव्हा बिरसा मुंडाची खऱ्या अर्थाने ओळख झाली. राजीव गांधी यांना मरणोत्तर जर सामाजिक न्याय पुरस्कार जर कुणाला दिला असेल
आणि कुणाच्या नावाने दिलं असेल तर स्वर्गीय राजीव गांधी यांना बिरसा मुंडाच्या नावे सामाजिक न्याय पुरस्कार त्यांच्या मृत्यूनंतर दिला गेला। तेव्हा महाराष्ट्रात नव्हे तर भारत देशातल्या सर्वसामान्य माणसाला कळालं की हा बिरसा मुंडा कोण आहे तो, आणि तिथून मग बिरसाचं कार्य उजळ्यात यायला सुरुवात झालेली आहे। 2-3 गोष्टी ठळक आहेत मित्रांनो, जी माणसं समाजासाठी खरोखरच झिजतात ना ती माणसं इतिहास निर्माण करतात हो। जी माणसं इतिहास निर्माण करत नाही ती माणसं पुजतात हो। आपल्याला झिजणं शिकता आलं पाहिजे, आपल्याला झिजणं शिकता आलं पाहिजे। मला वाटतंय की इथं बसलेली काही माणसं, याच्यात काही सरपंच मंडळी बसली असेल, इथं काही सरपंच मंडळी असतील, महिला असो किंवा पुरुष असो। आमच्या गावचे सरपंच आदरणीय आमचे दाजी हनुमंतरावजी भडंगे हे सध्या माजी उपसरपंच आहेत। मला वाटतं की सर्व सरपंचांनी कार्यक्रम संपल्यावर काम करण्याची पद्धती त्यांच्याकडून समजून घ्यावी की ग्रामपंचायतीला कसं उच्च दर्जाकडे न्यायचं, तुमची स्वप्न कोणती आहे, ग्रामपंचायतीसाठी काय करता येईल, गावचा एकोपा कसा ठेवता येईल, गावातली व्यसनाधीनता कशी कमी करता येईल, शाळेकडे जातीने कसं लक्ष देता येईल, वेगवेगळ्या जमातीतले लोक कसे शिवता येतील, हा जर आदर्श तुम्हाला जर घ्यायचा असेल तर आमच्या बडंगे दाजी करून आपण घेतला पाहिजे। आणि मी मुद्दामून त्यांना म्हणालो की दाजी तुम्ही कार्यक्रमाला या, मुद्दामून धनजून मी त्यांना बोलवलं इथं की तुम्ही कार्यक्रमाला या, तुमच्याशी काही लोकांना चर्चा करता येतील की एका आदर्श गावाचं स्वप्न जर तुम्हाला पाहायचं असेल तर त्याच्यासाठी ती तळमळ लागते, आणि ती तळमळ इथे आहे। आज वयाची 65-70 वर्ष झाली, 100 किलोमीटर अंतर पार करून तुमच्या जामगावांना येण्याची काय गरज आहे। याचा अर्थ असा आहे माझ्या समाजाबद्दल मला कुठली तरी आस्था आहे, मला कुठेतरी समाजाचं देणं आहे, आणि एवढं वय झालं तरी ते देणं जे असते ना ते देणं त्या पद्धतीचं असते। म्हणून कर्मचारी वर्गाने सुद्धा एक लक्षात ठेवलं पाहिजे। नांदे साहेब अलीकडे काय झालं, आमच्या कर्मचारी लोक आता स्वकेंद्रित झालेले आहेत। कोसले तयार केले आम्ही, कोसले, आणि त्या कोसल्यामध्ये बसलोय मी, माझे 2-3 प्लॉट, माझं घर, माझी बायको, पुन्हा गावात घर, हिंगोलीला घर, शेतात घर, आणि एकरावर एकर एकरावर एकर आमचं सुरूच आहे। मला वाटतं की आपल्या समाजातल्या साहेबांनी थोडं जमिनीवरून चालावं, त्याच्या पायाला थोडीशी जरी माती लागली ना समाजाचं सार्थक होईल। आमच्या साहेबांनी गाडीमध्ये बसून समाजाला हात दाखवत कधीच चालू नये। आमचा तो साहेब नाही, साहेब तोच आहे की जेव्हा कार्यक्रमाच्या ठिकाणी येऊन खाली बसतोय, वेळच आली तर त्या पट्ट्या सुद्धा उचलण्याची त्याची तयारी असते। लग्न समारंभामध्ये आमचा साहेब जेव्हा वरणाची बकेट घेईल, नाहीच ती भेटली पाण्याची बकेट घेईल, तेव्हा तो आमचा समाज। आम्हाला तो माणूस पाहिजे तसा। आणि मी प्रमोदला अनेकदा हे पाहिलं, मी कार्यक्रमामध्ये पट्ट्या उचलताना मी प्रमोदला पाहिलेलं आहे। सामाजिक कार्यकर्त्याचं खरं लक्षण हे आहे हो, तुमच्यातला पैसा कोणीच बघत नाही, तुमच्या गाड्या कोणी बघत नाहीये, बँकेत तुमची रक्कम किती आहे कोणीच बघत नाही। समाज म्हणतो की तो माणूस काय करतो समाजासाठी हे पाहिलं जाते। म्हणून एका ठिकाणी म्हटलं जाते बँकेतला पैसा नाही तर स्मशानातली गर्दी सांगते की तुम्ही आयुष्यामध्ये काय कमावलं, तुमच्या पैशाला कोणी विचारत नाही। म्हणून लाख नाही कमावता आली तरी हरकत नाही, पण लाख मोलाची माणसं कमवा, तुमच्या आयुष्याची खरी शिदोरी तिथं दडलेली आहे। जोडता येतील का आम्हाला माणसंही, आमच्यात एकोपा निर्माण होईल का, आमच्या संघटना तयार होतील का। आज बिरसा अकॅडमीच्या संदर्भात नांदे साहेबांनी खरंच काय कळवळ आहे बघा ना, त्यांचे मुलं जाणार आहेत का बिरसा मुंडामध्ये, नाहीये, तुमचे जरी मुलं असतील तर ते आमचे मुलं आहेत, ही भूमिका ठेवून त्यांनी बिरसा मुंडा चालू केली। आज मुलींना एवढं क्षेत्र उपलब्ध झालं की मुली आज वेगवेगळ्या प्रकारच्या भरारी घेत चाललेल्या आहेत। ह्या मुलींसाठी ती सुविधा उपलब्ध करून देण्याचं काम केलं। पण आपल्या समाजाचे मोठं दुःख नाही साहेब, आमच्या संघटनाच मजबूत नाहीत, आणि ज्या संघटना आहेत त्या संघटनेतली जी काम करणारी माणसं आहेत ना ती शिळ्या विचारायची आहेत। अहो रात्रीची भाकर तरी ताजी राहिलो यांचे विचार त्याच्यापेक्षा शिळे आहेत। आणि संघटनेचे लोक एकच काम करायले, जिल्ह्याच्या ठिकाणी तालुक्याच्या ठिकाणी फक्त एकच आहे, जिल्हाधिकाऱ्यांना आणि तहसीलदारांना निवेदन द्यायचं आणि त्याच्या पलीकडे संपलं। निवेदन हातात घ्यायचं, पायऱ्यावर उभं राहायचं, फोटो काढायचा, फेसबुकला टाकायचा, व्हॉट्सअपला टाकायचा, आणि आमचं वर्षाचं काम संपलं। तुमची संघटना टिकते अशाने नाही, ह्या स्वघोषित संघटना उपयोगाच्या नाहीयेत। मी अनेक संघटनेचे कार्यकर्ते पाहिलेत, हॉटेलमध्ये जातात, चहा पितात, ते एकमेकांना ठरवतात, अध्यक्ष तू हो, सचिव तू हो, आणि कार्याध्यक्ष तू हो।
समाजात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना मला अजून एक विनंती करायची आहे. समाज पुढे जातोय, समाज दिशा घेतोय, समाजाला पुढे नेण्याचं सामर्थ्य तुमच्या आणि माझ्यात निर्माण होऊ शकते. फक्त सामाजिक कार्यकर्त्यांची एक फळी तयार झाली पाहिजे. मला समाजाचं काहीतरी देणं आहे, ही जी भूमिका आहे, ही भूमिका जर त्याच्या डोळ्यापुढे असेल तर मला वाटते की समाज खूप पुढे जातोय आणि जाण्याची क्षमता त्याच्यात निर्माण होते. फक्त एकच करावं लागेल, कर्मचाऱ्यांचं संघटन मजबूत असलं पाहिजे. मला तर नवल वाटायला मेंढके सर कुठे बसले मला माहिती नाही. 5 तारखेला कार्यक्रम घेतला, त्याला खर्च झाला. 5 तारखेच्या कार्यक्रमाचा खर्च झाला. मेंढके सर गायब झाले का? खिचडी खायली तिकडे बसले का? आणि ते उल्लेख पण करतात, महाराज कीर्तन करतात म्हणाले. धनसकर सर तुला तर कीर्तनाला पण बोलवतात, पण कीर्तन करायला धनसकर सर काहीच फीस घेत नाहीत. सर तुमच्या गावातली खाल्लेली खिचडी हे माझ्यासाठी सगळ्यात मोठं बक्षीस आहे सर. मला याच्यामध्ये काही नको. शासनाने मला खूप काही भरमसाठ दिलं, सगळ्या संख्या सांगत बसत नाही. शासनाने मला खूप दिलेलं आहे, पण तुम्ही 2 कार्यक्रम एकाच वेळेस घेता. मी म्हणालो सर 5 तारखेला कार्यक्रम झाला, पुन्हा तुम्ही इकडे 30 तारखेला ठेवता, कसं का लोक येतील का? सर आमची आबादी जिंदाबाद आहे म्हणाले. तुमची आबादी जिंदाबाद आहे, पण तसंच तुमचं परिवर्तन हे आबादीत ठेवा. सरांनी आताच उल्लेख केला संस्कृतीच्या संदर्भात. मागे मी उल्लेख केला होता, आपली संस्कृती टिकून राहिली पाहिजे. आपली संस्कृती टिकून राहिली पाहिजे. संस्कृतीच्या बरोबर आपलं संघटन टिकलं पाहिजे. सामाजिक कार्यकर्त्यांचा ओघ तयार झाला पाहिजे. आणि कर्मचारी वर्गाची एक फार महत्वाची भूमिका आहे. न म्हणता तुम्ही सरळ हाताने सामाजिक कार्यासाठी तुम्ही थोडीफार आर्थिक मदत केली पाहिजे. आर्थिक मदत करणाऱ्यांची जर संख्या असेल तर समाजात कार्यक्रम घेता येतात. आणि समाजात जेव्हा सातत्याने असे कार्यक्रम होतात तेव्हा तो समाज जागा असल्याचं एक लक्षण असते. आमचा समाज जागा आहे. प्रबोधन मेळावा घ्या, गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ घ्या, बिरसा मुंडाची जयंती घ्या. आणि जर खरंच तुम्हाला तुमचा बाप समजून घ्यायचा असेल तर येणाऱ्या 14 एप्रिल पासून डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर यांची जयंती साजरी करा. मी एकच गाव पाहिलं सर, कधी कधी मला नवल वाटते सर. मी एकच गाव पाहिलं उमरखेड तालुक्यामध्ये, त्या गावाचं नाव आहे गंगनवाळ. गंगनवाळ. आणि त्या गावामध्ये बौद्ध समाजाचे फक्त 4 ते 5 घर आहेत, बाकी सगळा आदिवासी समाज आहे. भीम जयंती कोण साजरी करते? सगळ्या महिला, आंध समाजाच्या, आंधाच्या महिला भीम जयंती साजरी करतात. बाबासाहेब त्यांना कळालेले, आम्हाला नाहीच कळाले. आणि आजपासून डोक्यातली एक घाण काढून टाका. बाबासाहेब आंबेडकर म्हणजे बुद्धाचे हे डोक्यातून काढून टाका. भांड्याला लागलेलं खरकट एकदा फेकून द्या आणि त्याला चकचकीत करा आणि बाबासाहेब आंबेडकरांचा स्वीकार करा. कारण तुमचा आणि माझा श्वास जो मोकळा आता सुरू आहे या मंडपात, तो बाबासाहेबांमुळे आहे. केवळ बाबासाहेब आंबेडकरांनी सगळी भारतीय संविधानामध्ये आपली तरतूद करून टाकली. ओबीसी समाजाला, एससी समाजाला दिलेलं आरक्षण याच्यापेक्षा कितीतरी एक पाठीने आदिवासी समाजाला बाबासाहेब आंबेडकरांनी आरक्षण दिलेलं आहे. सुविधा आहे. भारतीय संविधानाच्या कलम 341, 42 आणि 43 मध्ये ही तरतूद करून ठेवलेली आहे. आम्हाला काही माहितीच नाही. नांदे साहेबांनी आताच उल्लेख केला की बाबासाहेब आंबेडकर आपण वाचले पाहिजे, ज्योतिराव फुले वाचले पाहिजे. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आपण साजरी केली पाहिजे. आणि बाबासाहेब आंबेडकरांची जयंती जर आपण साजरी नाही केली तर खऱ्या अर्थाने आपण आपल्या बापाला मुकलो असं होईल. महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती का साजरी होत नाही? सावित्रीबाई फुले यांची जयंती का साजरी होत नाही? मी मागच्या आठवड्यात मला वाटते की तांबारी सर आणि मेंढके सरांना बोललो होतो, सर आश्रम शाळेतली काही जर मुलं येत असतील आणि मुली येत असतील तर एक बरं होईल. त्याचं कारण असं आहे, माझ्या आयुष्यातले मुलींसाठी आणि मुलांसाठीचे 3 कार्यक्रम झाले सर. एक मुंबईला, दुसरा कार्यक्रम झाला तो जिंतूरला आणि तिसरा कार्यक्रम झाला तो वाशिमला, प्रॉपर वाशिमला, फक्त विद्यार्थी आणि विद्यार्थिनी. मी येताना 8 दिवसापासून एकच तयारी करत होतो सर. यातल्या काही महिला आणि काही पुरुष मंडळी आता पिकलेली आहे. जाऊ द्या, पिकू द्या, ते आज ना उद्या गळून पडणार आहेत. पण नवीन येणारी जी कोवळी पानं आहेत ना, ते मजबूत कसे होतील ना, याच्यासाठीचा माझा प्रयत्न होता. कमीत कमी मला वाटत होतं की 400-500 विद्यार्थी आणि विद्यार्थिनी माझ्या समोर असावेत. आणि मग मला सांगता आलं पाहिजे की शिक्षणाचं महत्व काय. मला ज्योतिराव फुले सांगता आले पाहिजे होते.
सावित्रीबाई फुले सांगता आली पाहिजे होती. आमच्या मुलींना सावित्रीबाई फुले सांगितल्याशिवाय मला पुढे जात नाही. आमच्या शहरी भागातल्या महिलांना सावित्रीबाई फुले आठवत नाही, आम्हाला वट सावित्री आठवते. आणि ती वट सावित्री म्हणजे जी वडाच्या झाडाला येडे मारून मारून तुम्हाला परेशान करते. का वडाच्या झाडाला तुम्ही वेडे मारता बरं? मला तर काही कधी कळालेलं नाही, आणि मी माझ्या बायकोला सुद्धा कधी वेडे मारू दिलेले नाही. त्याचं कारण आहे, का मारू देत नसेल मी तिला वेडे? कारण पुढचा जन्म तुम्ही नाही पाहिला आणि मी नाही पाहिला, पण तुम्ही म्हणता की आम्हाला 7 जन्म हाच पती पाहू द्या, राहू द्या. कशासाठी? नांदेताई वाटतंय का असं? कुणाला वाटते असं? मी म्हणत असतो तुला माझा जेव्हा सहवास लाभतोय ना, त्या सहवासात समज आम्हाला 7 जन्म नकोय, पण तुम्हाला वाटते वडाच्या झाडाला वेडे वावडे मारू मारू एवढा दोरा खराब करता. दोऱ्याला धरून तुम्हाला वाटते ब्रह्मदेवाजवळ गेलो आणि हे ब्रह्मदेवा 7 जन्म हाच राहू द्या. एकातच नाकी न वालेत, कशाला मागणी करता पुन्हा? आणि शहरी भागामध्ये मग आमची वट सावित्री अशी होते, आणि ती वट सावित्री साजरी करत असताना आमच्या डोक्यात एक भिनलं पाहिजे, आजपासून वडाच्या झाडाचे वेडे बंद. जर वेडेच मारायचे असतील तर ज्योतिराव फुले यांच्या सावित्रीच्या भोवती मारले पाहिजेत वेडे. आले त्या सावित्रीबाई फुलेंनी तुम्हाला माणसात आणलं, त्या सावित्रीबाई फुलेंनी माणसात आणलं तुम्हाला. त्या ज्योतिरावांनी खस्ता काढल्या. ज्या काळामध्ये स्त्रियांना शिक्षण घेण्याचा अधिकार नव्हता, त्या काळामध्ये शिक्षणाची मुहूर्त वेळ रोवण्याचं काम सावित्रीबाई फुलेंनी केलं. आपल्याला काहीच वाटत नाही, आपण शिक्षण घेत आहोत, आपलं शिक्षण घेतलं आणि आपलं शिक्षण संपलं असं तुम्ही म्हणता. मी नाही म्हणत, कारण शिक्षण घेणं हे कधीच संपत नसतं. सावित्रीबाई फुलेंनी एवढा मोठा त्याग केला तरी आम्हाला तिचं शिक्षणाचं महत्व कळालेलं नाही. वेगवेगळ्या जाती जमातीतल्या मुली तिच्या शाळेमध्ये येत होत्या. सावित्रीबाई फुलेंनी भेदाभेद केलेला नाही. सावित्रीबाई फुलेंच्या काळामध्ये महिलांना शिक्षण घेण्याचा अधिकार नव्हता. सावित्रीबाई फुलेंनी काटेरी मार्ग निवडला. ज्योतिरावांचं एवढं मोठं पाठबळ होतं. ज्योतिराव एकच म्हणायचे, सावित्री मी आहे, तू काळजी करू नको. आणि सावित्रीबाई फुले ज्योतिरावांच्या एका एका शब्दाला प्रमाण मानून पुढे चालायची आणि सांगायची की ज्योतिराव तुम्ही म्हणसाल ते मी करायला तयार आहे. निरक्षर असलेली सावित्रीबाई फुले पुण्याच्या पूर्व भागामध्ये हडपसरच्या परिसरामध्ये काळ्या शेतामध्ये जाऊन 1-2 सावित्रीबाई फुले शेतामध्ये शिकली हो तुमच्यासाठी. हजारो वर्ष गुदमरलेली जी स्त्री भिंतीच्या आत दडलेली आहे, घराच्या 4 कोपऱ्यामध्ये दडलेली आहे, जिला मूल आणि चूल आणि मूल एवढंच तिचं मर्यादित क्षेत्र ठरवून दिलं होतं, त्यातून बाहेर काढायचं आहे आणि बाहेर काढण्याचं काम तुला करायचं आहे. ज्योतिरावांचा एक एक शब्द प्रमाण मानून सावित्रीबाई फुलेंनी शिक्षण घेतलं. आणि 1-2 तरी कुठं घेतलं? वही होती, पेन्सिल होती का पेन होती? काहीच नव्हतं. उन्हाळ्याचे दिवस होते, उन्हाळ्याच्या दिवसात ज्योतिरावांनी ढेकळं साफ करावे, शेतामध्ये जाऊन ढेकळं साफ करावे, काळी माती लुसलुसीत करावी आणि त्या मातीवर ज्योतिरावांनी म्हणावं, सावित्री याला एक म्हणतात. तुमच्या आणि माझ्या पुढे एक जो आला ना 100 पर्यंत आपली देण नाहीये. सावित्रीबाई फुलेंनी काळे ढेकळं बारीक करून त्याच्यात 1-2 शिकली हो. महात्मा ज्योतिबा फुलेंनी पाठवावं बांधावर, सावित्रीच्या झाडाचे पानं तोडून आण. तिला नवलच वाटायचं, पानं कशासाठी? आणि मग ज्योतिराव फुलेंनी तिला शिकवावं, हे 1 पान आणि हे 1 पान मोजायचे आणि त्या मोजण्यातून बेरीज तयार झाली. आणि एक दिवस सावित्रीबाई फुले मुख्याध्यापिका झाली हो. या जगातली आद्य क्रांतिकारकत्व हे सावित्रीबाई फुलेकडे जाते आणि मुख्याध्यापिकेचा मान पहिल्यांदा त्या काळात, ज्या काळामध्ये या व्यवस्थेने शिक्षणाचा अधिकार नाकारलेला होता, शिक्षणाची सगळी दारं बंद केली होती, त्या काळामध्ये सावित्रीबाई फुलेंनी शिक्षणाचे सगळे दारं तटातट उघडून तुमच्यासाठी मोकळे केले. आणि आज आमच्या महिला भगिनी मुक्तपणे श्वास घ्यायला ती सावित्रीबाई फुले आम्हाला आठवली पाहिजे. आणि काय कुठल्या जातीतल्या, कुठल्या धर्मातल्या, कुठल्या पंथातल्या मुली आहेत? काय जातीचा विचार केला? अजिबात नाही. मुलींना शिक्षण द्यायचं एवढं डोळ्यापुढे ध्येय होतं, म्हणून पहिल्यांदा शिकवण्याचं काम तिनेच केलं. तुम्हाला जर काही लोक सांगत असतील की सावित्रीबाई फुले शिकवायला जात असताना एक लुगडं घेऊन सोबत जायचे आणि तिच्या अंगावर चिखल टाकायचे, हे तर सांगाच, हे तर सांगाच. पण ज्या गल्ली बोळातून सावित्रीबाई फुले शिकवण्यासाठी जात होती, त्या पुण्यातल्या गल्ली बोळातल्या 4थ्या आणि 5व्या मजल्यावरच्या
वरिष्ठ वर्गातल्या महिलांनी रात्रीचं खरकट पाणी भगुण्यात घ्यावं आणि तिच्या डोक्यावर टाकावं. सावित्रीबाई फुलेंनी फक्त वर नजर करून पाहायचं आणि पुढे चालत राहायचं आणि एकच म्हणायचं, त्यांना माफ करा. काटेरी मार्ग नाही बदलला सावित्रीबाई फुलेंनी. त्याचं कारण असं आहे, आमच्या देशातल्या स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार मिळाला पाहिजे याच्यासाठीचे प्रयत्न सावित्रीबाई फुलेंचे होते. म्हणून सावित्रीबाई कधीच थांबलेली नाहीये. रस्त्याने जाताना 25 वर्षाची टुकार पोरं सावित्रीबाईला धक्के द्यायचे, तेव्हा सावित्रीबाई फुले वर बघायची, म्हणायची, परमेश्वरा माझा मुलगाच आहे बरं का, त्याचा मला धक्का लागला. काय मनाचा मोठेपणा असेल. जर एखादा समाज गाळामध्ये जर रुजला असेल तर त्याच्यासाठी अशा पद्धतीने त्याग करण्याची तयारी सुद्धा तुम्हाला ठेवता आली पाहिजे. आणि ही जर तुम्ही तयारी नाही ठेवली तर मित्रांनो, आपलं जगणं काहीच उपयोगाचं नाही. परवाच्या दिवशी भारतीय संविधानाचा एक कार्यक्रम होता सर. संविधानाच्या कार्यक्रमाला मी गेलोय माझ्याच गावात, आणि एक माणूस एवढ्या पोटतिडकीने बोलला, एवढ्या पोटतिडकीने बोलला, आणि तो एकच म्हणाला, आपल्या जगण्याला काय अर्थ आहे. खरंच आहे. काय आपल्या जगण्याला अर्थ? आपल्या जगण्याला काय अर्थ आहे? आपण कुठल्या महापुरुषांचे विचार घेऊन पुढे चाललो? आम्ही आमच्या समाजाला काय द्यायलो? समाजाच्या भल्यासाठी आम्ही काय करायलो? आम्ही एकीकडेच म्हणत असतो, जय बिरसा, जय शिवराय, जय भीम. यातला महापुरुष कधी आम्ही डोक्याकडून घातला का? ती व्यवस्था त्या काळाची कशी होती, या व्यवस्थेच्या छाताडावर पाय देण्याचं काम त्या महापुरुषांनी केलं. आमच्यासाठी व्यवस्था अनुकूल असताना आम्ही काय करायलो, हा मोठा प्रश्न आहे. आम्ही समाजासाठी काय करतोय? आणि समाज तर आता अन्याय आणि अत्याचाराचा बळी ठरतोय. समाजामध्ये अज्ञान, अंधश्रद्धा, रूढी, प्रथा, परंपरा, लोकश्रद्धा, लोकविश्वास एवढा रुजलेला आहे. हे जर बाहेर काढायचं असेल तर तुम्हाला एकच पर्याय, आणि तो पर्याय म्हणजे शिक्षणाची गंगा तुमच्या चुलीपर्यंत गेली पाहिजे. आणि शिक्षण कोणतं घ्यायचं? ज्या शिक्षणातून आम्हाला बरं वाईट कळालं पाहिजे ते. आम्हाला नोकरीपुरतं शिक्षण नकोय, मतलबी शिक्षण नकोय, स्वार्थ केंद्रित शिक्षण नकोय, आमच्या गरजा भागतील एवढं शिक्षण नकोय. ज्या शिक्षणाने तुम्हाला डोळसपणा येईल अशा पद्धतीचं शिक्षण आम्ही घेतलं पाहिजे. आणि हे शिक्षण न घेतल्यामुळे सर आपल्या समाजामध्ये IAS अधिकारी एकही होऊ शकला नाही. हो, UPSC कडून एकही अधिकारी IAS होऊ शकलेला नाही. त्याचं कारण असं आहे, मला कधी प्रश्न पडतो की आमचे मुलं कुठं कमी पडली. त्याला वड्याला जर सोडलं ना, नको तेवढे खेकडे धरून आणून ते, नको ज्या माशाची नाव माहित नाहीत अशा पकडून आणतील. आणि हे जर नाही भेटलं ना तर भेंडकोळ्या धरून आणतील. ते त्याला सांगायची गरज नाही. पण आमचं पाणी कुठं मुरायला हेच काही कळत नाही. महाराष्ट्रात, विदर्भातल्या 4 जिल्ह्यात, मराठवाड्यातल्या 4 जिल्ह्यात हे गेलं कुठं आमचं शिक्षण? आमच्या शिक्षणाचा दर्जा कुठं गेला? आम्ही कुठं कमी पडतोय? आमचा विद्यार्थी कुठं कमी पडतोय? आमच्या विद्यार्थ्यांनी एकच लक्षात ठेवायचं, जर भविष्यामध्ये जर तुम्हाला जर नाव करायचं असेल, तुम्हाला समाजाचं आणि तुमच्या कुटुंबाचं आणि तुमच्या आई वडिलांचं जर नाव करायचं असेल तर शिक्षणामध्ये एवढं काही झोपून द्या, एवढं काही झोपून द्या. कारण तुमच्या भोवती ज्ञानाचा महासागर आहे. त्या महासागरामध्ये एकदा उडी मारा. पण तुम्हाला उडी मारता येणार नाही, कारण तुमचा सगळा कार्यक्रम मोबाईलनं खल्लास करून टाकला. आज मोबाईल तुमच्या छाताडावर बसला, तुम्हाला उठू देत नाही आणि तुम्हाला काहीच करू देत नाही. काहीच करू देत नाही म्हणजे 2 गोष्टी सांगतो मोबाईलमुळे काय झाल्या त्या. मावशी कोणीच उठू नका, चुळबुळ करू नका. मोबाईलनं काय कार्यक्रम केला ते सांगतोय. मागे एका ठिकाणी मी कार्यक्रमाला जात होतो. मावशी उठू नका म्हणलं की उठायला सुरुवात केली. मागे एका ठिकाणी मी कार्यक्रमाला जात होतो. कार्यकर्त्याचा फोन आला आजच्या सारखा, सर कुठपर्यंत? मी म्हणाल जवळच आलो. पुन्हा 10 मिनिटात फोन आला, हे काय दिसायली तुम्ही मला? पुन्हा म्हणले की सर दिसेना झाले. हे काय म्हणलं तुम्ही? फक्त तिथंच थांबा, मी यायलोच. आणि अक्षरशः मी अजून अर्धा तास तिथं पोहोचणार नव्हतो. मी एका स्टॉपवर उतरलो आणि मी पायी पायी जात होतो. आता मी म्हणालो की बाबा तुम्ही तिथंच थांबा, येऊ नका, मला घ्यायला कोणीच येऊ नका. सर मला गाडी लागत नाही, मला काही लागत नाही, मला टमटम जरी असलं तरी मी कार्यक्रमाला जातो, मला मोटरसायकल असली तरी जातो, मी पायी जातो. मी थोडस पुढे अंतरावर गेलो
एक माणूस झुडपात बसला होता. तो माणूस झुडपात बसला. माझ्या लक्षात आलं की तू कुणाच तरी आवाज येतो. मी पाठीमागे फिरून पाहिला, आवाजच येत नव्हता. तो माणूस बसला होता संडासला. संस्कृतीच्या भाषेत जर बोलायचं झालं तर तो हागायला बसला होता. परसाकडे बसला होता. तो संडासला बसला त्या झुडपात आणि फोनवर बोलायला. एवढे शिवाय द्यायला तो त्या झुडपामध्ये. मी म्हणालो माणूस तर कोणी दिसेना, आवाज यायला. मी थोडस पुढे गेलो तेव्हा त्याचा पाठीमागचा भाग मला दिसला. त्याला आपण ढोंगण असं म्हणतो. ढोंगण हा शब्द मी आता वापरत नाही. महात्मा ज्योतिबा फुले आणि संत तुकारामांनी तेव्हाच वापरला. जर मला दोषी द्यायचा असेल तर पहिल्यांदा त्यांना द्या. आणि माझ्या तेव्हा लक्षात आलं की माणूस इथं बसलेला आहे. आणि मी जेव्हा त्या माणसाकडे पाहिलं तेव्हा माझ्या लक्षात आलं की त्याला संडास सुद्धा करू देईल. आणि तो तिथंच उड्या मारायला. मोबाईलवर माणूस बोलताना आपल्याला माहित आहे, तो इथून जातो ना, असं इथून असा असा जातो ना, कानाला मोबाईल लावत तिकडे लई उड्या मारतो लिंबाच्या झाडाखाली. त्याचं तसं सुरू झालं. मी विचार केला. मी बराच पुढे गेलो आणि थांबलोय. मी म्हटलं थांबूच आता इथे. अक्षरशः 20 ते 22 मिनिटं त्या मोबाईलने त्याला संडास करू दिली नाही. आणि ज्या ठिकाणी जर तुम्हाला मोबाईल संडास करू देत नसेल तर तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला मोबाईल काहीच करू देता येणार नाही. म्हणून विद्यार्थ्यांना माझी एक नम्र विनंती आहे, जर तुमचं आणि तुमच्या मायबापाचं आणि कुटुंबाचं आणि समाजाचं जर भलं करायचं असेल, तुम्हाला जर असं वाटत असेल ना आन समाजाचा इतिहास भविष्यात लिहिला जाईल, त्या इतिहासामध्ये जर माझं नाव राहावं असं जर वाटत असेल ना, हा धनस्कर अजून लिहिण्यासाठी तयार आहे. फक्त तुम्ही तेवढं अभ्यासाकडे झोकून दिलं पाहिजे. एकच काम करा. होतंय का बघा. अवघड आहे पण सोपं आहे. मी ते करतोय. ज्या दिवशी तुमच्या उशाचा मोबाईल पायथ्याला जाईल ना त्या दिवशी तुमचा अभ्यास सुरू होणार आहे. आहे का तयारी बघा. तयारी आहे का बघा. तुम्हाला त्रास होईल, अवघड आहे ते, पण जेवढं अवघड आहे त्याच्यापेक्षा 2 पट ते सोपं आहे. फक्त तुमच्या मनाने ते स्वीकारलं पाहिजे. सर जे म्हणाले ना ते बरोबर आहे आणि ते मी केलंच पाहिजे. करणार आहे मी. ही मनाची कुंकाट बांधा. मित्रांनो, तुमच्या आयुष्यामध्ये भाकरीला जेवढं महत्व आहे ना, भाकरीच्या 5 पट महत्व पुस्तकाला असू द्या. तुमच्या आयुष्याचं कसंही वाळवंट होऊ द्या, नाही त्याचा बगीचा झाला तर मला विचारा. फक्त पुस्तकाच्या सानिध्यात तुम्ही गेले पाहिजे. पुस्तकाचं अफाट वाचन तुम्ही केलं पाहिजे. अरे शरीराची जशी काळजी घेता येत ना, म्हणून तुम्ही साबण लावता. भले साबणीनं तुमचं शरीर एक वेळेस स्वच्छ आणि सुंदर होईल, पण मनाच्या निर्मळतेसाठी काय करणार आहे? आणि मनाच्या निर्मळतेसाठी फक्त पुस्तकं लागतात. आणि तीच पुस्तकं तुम्हाला कुठल्या कुठे घेऊन जातात. आज बाबासाहेबांना पुस्तकांनीच कुठल्या कुठे नेलं. खरं तर बाबासाहेब आंबेडकर हा एक स्वतंत्र विषय आहे. आणि मी बिरसा मुंडाला सुद्धा आदिवासी समाजातले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं कधी कधी म्हणत असतो. सर, आपण कायदेभंगाची चळवळ शिकवत असतोय हायस्कूलला, ज्युनियर कॉलेजला, सिनियरला शिकवतात. कायदेभंगाची चळवळ महात्मा गांधींच्या नावाने आपण सांगतोय, लिहिली जाते, अभ्यासक्रमात टाकली जाते. पण मला कधी कधी प्रश्न पडतोय, कायदेभंगाचं आव्हान तर बिरसा मुंडांनीच केलं होतं. कारण ब्रिटिशांनी लादलेले जे कायदे आहेत ते कायदे बिरसा मुंडाने पहिल्यांदा धुडकारून लावले. 1869 मध्ये आलेला वन कायदा अजून तसाच आहे. त्या कायद्याची अजून तशी जरी ओढली जाते, त्या कायद्यात काहीच बदल केलेला नाही. आणि ते जंगल जेव्हा आमच्या ताब्यातून गेलं, ब्रिटिशांनी तो 1869 मध्ये वन कायदा केला. आदिवासींच्या जमिनी घेतल्या आणि वन संरक्षण आमच्यावर फक्त सोपून टाकलं आणि वनांचा सगळा भाग त्यांनी ताब्यात घेतला. तेव्हापासून तो कायदा तसाच आहे. पण आदिवासी भागात स्वातंत्र्याच्या नंतर आमच्या पोरांना एक प्रमाणपत्र दिलेत बघा, धरणग्रस्ताचे प्रमाणपत्र. मला 4-5 वर्षाच्या पूर्वी काही मुलं भेटले होते. अजून ते मुलं धरणग्रस्ताचं प्रमाणपत्र छाताडावर घेऊन तसेच फिरायले. शासन त्यांना अजूनही नोकरी द्यायला तयार नाही. अशा वेळेस आमच्या तरुणांनी काय केलं पाहिजे? काय केलं पाहिजे? आमच्या तरुणांनी एकच केलं पाहिजे. आला रे आला, बिरसा आला. कोणी कुणाला आला? तिकडून आला रे आला, बोलो रे बोलो, बिरसा बोलो. मित्र हो, बिरसाची कार्य करण्याची क्षमता जर आपण अनुभवली तर आपल्या लक्षात येईल की बिरसा मुंडाने किती मोठा त्याग केला होता. डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकरांनी किती मोठा त्याग केला होता. आज ती सुविधा आपल्यासाठी आहे का? नाही. आहे का नाही? त्या काळातल्या पेक्षा कितीतरी मोठी सुविधा आज आपल्याकडे आहे. आपल्याला स्वतंत्र रूम आहे, तुम्हाला टेबल आहे, तुम्हाला खुर्ची आहे, पाहिजे ती पुस्तकं तुम्हाला आहे.
नांदे साहेबांनी आताच उल्लेख केला की एमपीएससी आणि युपीएससीचे पुस्तकं जे आहे यांच्याकडे भरमसाठ आहे, फक्त कमतरता एकच आहे, आमच्याकडचा वाचक वर्ग तिथे कमी पडतोय. आमची वाचन संस्कृती लोप पावत चालली. जर एकच काम करायचं असेल तर हेच करा, वाचन संस्कृती वाढवा आणि तुमची मोबाईल संस्कृती एकदा गाढवा, तिला कुठेतरी धुळीत मिळवा. त्याच्याशिवाय तुमच्या बुद्धीचा विकास होणार नाही. आणि तुम्हाला जर तुमच्या बुद्धीचा विकास करायचा असेल तर सातत्याने वाचलं पाहिजे, अफाट वाचन करा. तुमच्या मनाच्या अंगणामध्ये ते ज्ञान असं गिरट्या घालायला लागेल. आम्ही वाचतोय का? आम्ही काही कुणाचे चरित्र वाचतो का? आत्मचरित्र वाचतोय का? विद्यार्थ्यांच्या डोळ्यापुढे काही नावं ठेवतोय बघा, काही तुम्हाला आकलन होते का बघा. ग्रॅज्युएशनला काही मुलं असतील आणि बीए बीकॉम बीएससी फर्स्ट इयरला जर असतील तर त्या मुलांनी एक लक्षात ठेवा मित्रांनो, जर तुम्ही खरोखर जर एखादं स्वप्न पाहिलं असेल तर त्या स्वप्नांचा पाठलाग करा. झोपून स्वप्न कधीच पाहू नका, जागेपणी स्वप्न पहा आणि त्याचा पाठलाग करा. त्याच्यासाठी एक काम करा, या महाराष्ट्रातल्या काही IAS अधिकाऱ्यांचे आत्मचरित्र वाचता येतील का ते एकदा बघा. राजेश पाटील नावाचा एक कलेक्टर आसाम मध्ये आहे. तो वडार समाजातला तो मुलगा ब्रेड विकून जेव्हा शिक्षण घेतो आणि 10वी पासून तो स्वप्न पाहतो, IAS चे कलेक्टरचे स्वप्न पाहतोय. आज तो आसाम मध्ये कलेक्टर आहे आणि त्याचं आत्मचरित्र आहे, ताई मी कलेक्टर होईल. डॉक्टर राजेंद्र भारुड यांचं आत्मचरित्र आहे, मी एक स्वप्न पाहिलं. ते आत्मचरित्र जरूर वाचा. आदिवासी समाजातल्या पोराचं आत्मचरित्र आहे, त्याच्या आईने दारू विकून पोराला खर्चाची गरज भागवली. मला तुम्हाला हे नाही सांगायचं की तुम्ही दारू विका आणि पोराला पैसे पुरवा, पण परिस्थिती त्या बाईची कशी होती तिने मोठं केलं. विश्वास नांगरे पाटलांचं आत्मचरित्र मनमे विश्वास एकदा वाचा. आणि जर अजून मुस्लिम समाजातले आत्मचरित्र जर वाचायचं असेल, एकमेव आत्मचरित्र ते अन्सार शेखचं वाचा. मी आणि तुम्ही वयाच्या 21व्या वर्षी ते पोरग कलेक्टर झालं. आमचं पोरग 25 वर्षापर्यंत गावगोद्या म्हणून गावातच फिरते. आम्ही काय घेणार आहोत? भरत आंधळेचं एकदा आत्मचरित्र वाचा, गीता ठाकरेचं आत्मचरित्र वाचा, विकास कुलांगेचं एकदा आत्मचरित्र वाचा आणि मग तुम्हाला लक्षात येईल की माझं ध्येय कुठं आहे. आणि ते जर गाठायचं असेल तर प्रयत्नांची पराकाष्ठा मला काय करायची आहे. पोरांनो, एकच विनंती आहे, आयुष्यामध्ये दैववादी कधीच बनू नका, कर्मवादी बना. तुमच्या दैवात काहीच नाही. आणि 5व्या दिवशी सटवाई लिहून जाते, डोक्यातून काढून टाका. सटवाईला काही काम नाही, सटवाईला काही काम नाही. 5व्या दिवशी सटवाई तुमचं भविष्य लिहित नसते. ज्या दिवशी लेकराला तुम्ही जन्माला घालतात तेव्हा त्याची ही सगळी कोरी पाटी असते. जसं लेकरू लहानाचं मोठं होते, अ प फ म ग सुरू करते तेव्हा त्या पाटीवर लिखाण सुरू होत असते आणि त्याच्या कर्माला सुरुवात होते. 5 वर्षामध्ये घरातलं शिकते आणि 6व्या वर्षी ते शाळेतलं शिकते, तेव्हा त्याचे कर्म सुरू होत असतात. सटवाई काही लिहून तेव्हा नाहीये. म्हणून विद्यार्थ्यांना दैववादी न बनता तुम्ही कर्मवादी बनलं पाहिजे. बाबासाहेब आंबेडकरांसारखं कर्मवादी बनलं पाहिजे. आणि बाबासाहेबांसारखं जर कर्मवादी जर बनायचं असेल तर खूप मोठा त्याग तुम्हाला करावा लागेल. कारण बाबासाहेब आंबेडकरांच्या काळामध्ये परिस्थिती कशी होती, 10x10ची खोली, त्याच्यामध्ये 11 मेंबर आणि 11 मेंबर मध्ये बाबासाहेब आंबेडकर अभ्यास करतात. म्हणजे आमच्या शहरात राहणाऱ्या लेकरांना त्याला धड ढुंगण धुता येत नाही, त्याच्यासाठीच आधीच आम्ही पुस्तक आणून ठेवतो. त्याला टेबल आहे, खुर्ची आहे, त्याला लॅम्प आहे, पण आमचं पोरग काय दिवे लावते हे सगळ्यांना माहित आहे. बाबासाहेबांच्या काळात ती व्यवस्था होती का? ती व्यवस्था नव्हती. तरी सुद्धा बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षण घेतलं. 7वी पर्यंत जायला अंगामध्ये शर्ट नव्हतं, मोठ्या भावाचा सदरा घालून ते जायचे की ज्याची लांबी पायापर्यंत होती. बाबासाहेब आंबेडकर वर्गात जर बसले तर बाबासाहेबांचा स्पर्श कुणाला होऊ नये, कारण ते महार समाजातले पोरग आहे. म्हणून बाबासाहेब आंबेडकर बाजूला बसायचे. नुसतं बाजूला नाही बसायचे बाबासाहेब आंबेडकर, तर सोबत एक पोत्याचा तुकडा घेऊन जायचे, त्याच तुकड्यावर बसायचं आणि शाळा सुटली की तोच तुकडा घरी घेऊन यायचा. बाबासाहेब आंबेडकरांना तहान लागली तर नळावर जायचे आणि तिथे उभे राहायचे. नळावरच्या पाण्याला स्पर्श करता येत नव्हता बाबासाहेबांना. शाळेतला चपराशी जेव्हा येईल आणि नळ सुरू करेल, बाबासाहेबांनी असं पाणी प्यावं. बाबासाहेबांना माहित होतं ते मुलं आणि मी एकच आहोत आणि व्यवस्था गडूळ आहे.
आणि ही व्यवस्था जर बदलायची असेल तर मी हे सहन केलं पाहिजे. बाबासाहेब आंबेडकरांनी आयुष्यभर हे सगळं सहन केलं. बाबासाहेबांनी असं पाणी पिलं म्हणजे ज्या दिवशी तो सेवक त्या दिवशी बाबासाहेबांना पाणी मिळायचं आणि ज्या दिवशी बाबासाहेबांना तो सेवक नाही दिसायचा त्या दिवशी बाबासाहेब आंबेडकर तसेच तहानलेले असायचे. बाबासाहेब आंबेडकरांनी उभ्या आयुष्यामध्ये तहान जी सहन केली त्यांच्यासाठी नाही, तुमच्या आणि माझ्यासाठी. त्याच्यानंतर बाबासाहेबांनी शिक्षण घेतलं, वेगवेगळ्या विद्यापीठामध्ये डिग्र्या घेतल्या आणि एक आगळा वेगळा स्थान निर्माण केलं बाबासाहेबांनी आणि जगाला दाखवून दिलं बाबासाहेबांनी की जगातलं नॉलेज कशाला बनला. म्हणून अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा एकदा म्हणाले, जर डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर जर अमेरिकेत जन्माला आले असते तर काय झालं असतं. कारण आपल्या देशाला आपल्या माणसाची किंमत नाही. म्हणून मेंढके सर वारंवार म्हणतात आपल्या माणसाची आपल्याला किंमत नाही आणि कदर नाही. DSc नावाची जी डिग्री बाबासाहेबांनी घेतली तेव्हा त्या डिग्रीसाठी लागणारा जो कालावधी आहे तो 8 वर्षाचा कालावधी आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी 2 वर्ष 11 महिन्यामध्ये तो अभ्यासक्रम पूर्ण केला. ही डिग्री मिळवणारे या देशातले फक्त 2च माणसं होते. एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि दुसरा माणूस होता KR नारायणन. आणि दोन्ही माणसं दलित समाजातले होते. हा या जगातला इतिहास आहे फार मोठा. या दोघांनी घेतलेलं हे शिक्षण, डॉक्टर ऑफ सायन्स घेतलेलं शिक्षण या 2च माणसांनी घेतलं. आणि बाबासाहेब आंबेडकरांनी दाखवून दिलं मी लंडन मधली असो कोलंबिया विद्यापीठातली असो घेतलेल्या डिग्र्या केवळ नावाला नाही घेतल्या, त्या डिग्र्यांचा मला माझ्या आयुष्यामध्ये फायदा होईल अशा पद्धतीचं शिक्षण बाबासाहेबांनी घेतलं. आमच्या मुलांची एका बैठक आजपासून आमच्या इतिहासातले बाबासाहेबांचे 18 तास आम्ही काढून टाकले पाहिजेत. कोण म्हणते बाबासाहेबांना 18 तास अभ्यास करा. बाबासाहेबांना अभ्यासाचे तासच नव्हते. अहोरात्र बाबासाहेबांचा अभ्यास आणि समाजाचं चिंतन होतं. एका बाजूला बाबासाहेब आंबेडकर पुस्तकं वाचायचे आणि दुसऱ्या बाजूला समाजाला वाचायचे की या समाजाला कशाची गरज आहे. खऱ्या भारतीय संविधानामध्ये आदिवासींसाठी जी बाबासाहेबांनी तरतूद केली ती तरतूद जेव्हा झारखंड राज्यातले आदिवासी पाहिले तेव्हा बाबासाहेबांच्या लक्षात आलं या अखंड पसरलेल्या भारत देशामध्ये आदिवासी असा एक समाज आहे की ज्या समाजाची प्रगती केली पाहिजे तर त्याच्यासाठी विशिष्ट अधिकार दिले पाहिजे. मी माझ्या भाषणाच्या सुरुवातीला एक उल्लेख केला होता. ओबीसी समाजापेक्षा आणि SC समाजापेक्षा बाबासाहेब आंबेडकरांनी आदिवासी समाजाला जास्तीचे अधिकार दिले. म्हणून खरं तर आमच्या बौद्ध बांधवांचे बाबासाहेब नाहीये, अजिबात नाहीये. आमच्या दलित समाजातल्या बांधवांचे बाबासाहेब मुळीच नाही. माय बाबासाहेब म्हणजे बौद्ध समाजाचे. बाबासाहेबांची जयंती मारवाड्यातल्या लोकांनी साजरी करावी, बौद्धवाड्यातल्या लोकांनी साजरी करावी, डोक्यातून काढून टाका. बाबासाहेब आंबेडकरांनी SC समाजाला आणि ओबीसी समाजाला जे अधिकार दिलेले नाहीत ते आदिवासी समाजाला दिले, जास्तीचे अधिकार दिले. कारण झारखंड राज्याच्या वीरभूम जिल्ह्यामध्ये दगडी कोळशेच्या खाणीमध्ये पहिल्यांदा बाबासाहेब गेले तेव्हा आदिवासींचा प्रत्यय आला आणि बाबासाहेबांनी ठरवून टाकलं या देशातले आदिवासी समाज दऱ्याखोऱ्यांमध्ये असेल, जंगलामध्ये असेल, पहाडामध्ये असेल, त्यातून त्यांना बाहेर जर काढायचं असेल तर विशेष काहीतरी तरतुदी आपण केल्या पाहिजे. म्हणून प्रत्येक पंचवार्षिक योजनेमध्ये वेगळं बजेट फक्त आदिवासींसाठी काढून ठेवलं जाते, SC समाजासाठी आणि ओबीसी साठी नाही. अजूनही ज्या क्षेत्रामध्ये खनिज संपत्ती असेल त्या खनिज संपत्तीवर अधिकार तिथल्या आदिवासींच्या पंचायतीचा आहे, थोडक्यामध्ये तुमच्या ग्रामपंचायतीचा आहे. शासनाला सुद्धा किंवा बिगर आदिवासींना जर ते खनिज विकायचं असेल तर ग्रामपंचायतची परवानगी अतिशय गरजेची असते. ही बाबासाहेबांनी केलेली तरतूद आहे. आणि दुसरा तिसरा मुद्दा असा आहे की आदिवासींच्या जमिनी बिगर आदिवासींना विकता येत नाही, ही बाबासाहेबांनी घालून ठेवलेली एक महत्वाची पोटी आहे. ते आम्ही कधी पाहणार आहोत, ते आम्ही कधी समजून घेणार आहोत. आणि हे जर आम्ही समजून नाही घेतलं तर मला वाटतं की मग आपण महापुरुषांच्या जयंत्या साजऱ्या कशा करणार आहोत. मेंढके सर, बिरसा मुंडाची जयंती तर आम्ही साजरी करतो, पण या जयंतीच्या बरोबर बघा जमलं तर बघा महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करा. छत्रपती शिवरायांनी स्वराज्याचं एवढं मोठं बांधलेलं तोरण आपल्या गावामध्ये बांधता आलं का बघा. हे महापुरुष वाया जाणार नाही, त्यांचे विचार आबादीच आपल्याला प्रेरणादायी ठरणार आहे.
आणि म्हणून त्यांच्यासाठीची ती गरज आहे. आणखून एक आता मला माहित आहे तुमची हालचाल माझ्या लक्षात आली, ती हालचाल विचारात घेता मी सांगितलं होतं की मी किती वेळ बोलणार आहे म्हणून, पण एकच लक्षात ठेवा, विद्यार्थ्यांसाठी विशेषतः पोरांनो, आयुष्य पुन्हा नाहीये, आयुष्य पुन्हा नाही, आयुष्य एकदा सजवायचं. जरी आयुष्य तुम्हाला सजवायचं असेल तर एकच काम करा, तुमच्या आयुष्यात येणारा एवढा जो मौल्यवान जो वेळ आहे ना, हा वेळ सत्कारणी लावा. माझ्या आयुष्यात जेव्हापासून ही समज मला आली तेव्हापासून सर वेस्टेज वेळ मी घालत नाही सर, अजिबात घालत नाही. मला ज्या विषयावर बोलायचं ना तेव्हा त्या विषयावर मी माझी टिपणं काढत असतो. मला काही कळत नाही की हे परिवर्तन, हा बदल कशामुळे झाला, माझी मानसिकता एवढी घट्ट का झाली, समाजाची स्वप्न मला का पाहावी वाटतात, त्याच्या पाठीमागे एकच कारण आहे. ज्या दिवशी मी शिक्षणाच्या गंगेच्या तीरावर गेलो आणि तेव्हा माझ्या लक्षात आलं की जर मला ज्ञान मिळवायचं असेल तर मला पुस्तकाच्या गावाला गेलं पाहिजे. माणसाच्या आयुष्यातलं जे ज्ञान आहे हे ज्ञान कुठं धुऱ्यावर नाही मिळणार. हे ज्ञान जर शोधायचं असेल आणि वेचायचं असेल तर मी पुस्तकाच्या गावाला गेलो पाहिजे. आणि जोपर्यंत मी पुस्तकाच्या गावाला जाणार नाही तोपर्यंत माझं डोकं परिपूर्ण होणार नाही. म्हणून मी ध्यास घेतला, मी वाचलं पाहिजे. आणि जेव्हा जेव्हा मी अखंड वाचायला सुरुवात केली तेव्हा माझ्या माणसाचं दुःख मला दिसायला लागलं. आणि या माणसाचं दुःख जर मला मांडायचं असेल तर मी लिहिलं पाहिजे, कारण मी बोललेलं सगळं निघून जाईल पण मी लिहिलेलं मात्र कायम स्वरूपी राहील. म्हणून जवळपास 2013 मध्ये मी पहिला प्रयत्न, 2011 मध्ये मी पहिला प्रयत्न केला आणि मग पहिलं पुस्तक लिहिलं आणि ते अंध समाजावर. त्याच्यानंतर दुसरं पुस्तक लिहिलं 2013 मध्ये. त्याच्यानंतर मी विचार केला की 2015 मध्ये आपलं काहीतरी आलं पाहिजे. 2015 मध्ये परत एक पुस्तक लिहिलं. 2018 मध्ये मग माझं एक आत्मचरित्र आलं आणि त्या आत्मचरित्राचं नाव होतं अंधाचं कार्ट. आणि अंधाचं कार्ट याच्यासाठी पुस्तक मी लिहिलं, त्याचं कारण असं होतं, मुलांना तुमच्यासाठी लिहिलं मी. मला माझं मोठेपण सांगायचं नव्हतं, मला माझा गौरव करायचा नव्हता, पण माझं आत्मचरित्र वाचल्याच्या नंतर कमीत कमी 100 पोरं तरी तयार झाले पाहिजे. जे पोरं 10वीला नापास झाले, जे 12वीला नापास झाले ना, त्यातला एक मुलगा पेटून उठला पाहिजे. नुसता पेटून उठू नये, त्यानं थुपत राहिलं पाहिजे, ही माझी अपेक्षा होती. कारण 10वीला 2 वर्ष नापास होणारा मी आहे. मी 10वीला 2 वर्ष नापास झालोय आणि जेव्हा मी पास झालो तेव्हा माझ्या गुणांची टक्केवारी 39% होती सर, 39%. म्हणून मी कोणाला सांगत नाही की 10वीला मला मार्क किती आहेत म्हणून, झाकून ठेवतोय. कारण 10वीचे मार्क या पोरांना सांगून उपयोग नाही ना. आणि मित्र, खरं वाटते का? नाही वाटत ना? तेच मी अंधाच्या कार्ट्यामध्ये मांडलेलं आहे की जे मुलं नर्वस झालेले आहे, शाळा सोडून बाहेर गेलेले आहे, शाळा सोडून गावात फिरत चाललेली आहे, शाळा सोडून गुरंढोरं वळत चाललेली आहे आणि शाळा सोडून ऊस तोडायला जाऊ लागलेले आहेत ना, अशा मुलांसाठी मी आत्मचरित्र लिहिलं. मला माझं नव्हतं सांगायचं, माझ्यापासून प्रेरणा घेऊन त्यांनी पेटून उठावं. कारण 10वीला 2 वर्ष मी खस्ता खाल्ल्या, मी नापास झालो, मी जसा पेटून उठलो तसं यांनी पेटूनही उठावं आणि धुपत राहावं आणि जगाला सांगावं. माणूस एकदा नापास झाला, 2ला नापास झाला, माणसाने नर्वस कधीच व्हायचं नसते, तेवढ्याच जोमाने. म्हणून पोरांनो तुम्हाला सांगत असतोय, आयुष्यामध्ये काही असं नर्वसपणा येऊ देऊ नका. एक तयारी ठेवा, तुम्ही पेटून उठता, या जमिनीमध्ये पाय मारू शकता. मला लोक सांगतात सर, जिथं पाय मारतो ना तिथून पाणी काढतो. मी म्हणलं मला सांगू नका. अरे जिथं पाय मारू तिथून पाणी काढता, मी म्हणालो ते सोडून द्या. ते म्हणजे सोडून कशामुळे? अरे जिथं पाय मारतो मी तिथून पाणी नाही काढत, तिथून चिळकंड्या उडाल्या पाहिजेत, असा मी पाय मारतो तिथं. आणि एवढ्या आयुष्यामध्ये म्हणूनच मी पुढे जात राहिलो आणि एकच सहवास केला मी, तो पुस्तकांचा. आणि पुस्तकांचं भरमसाठ वाचन सुरू केलं. अजूनही सर मला एखाद्या संदर्भासाठी जर मला पुस्तक पाहिजे असेल, आताच मी हे पुस्तक लिहिलं बघा, मी नांदेसाहेब संस्कृती चालणार, हे पुस्तक लिहिलं मी. याला जवळपास
18 महिने 13 दिवस लागले, बरोबर आहे, 18 महिने 13 दिवस मी या सहवासात होतोय. सर फक्त 2.5 ओळी मला घ्यायच्या होत्या, 2.5 ओळी. वऱ्हाड प्रांत विदर्भातला 2.5 ओळीसाठी मला पुस्तकं किती खरेदी करावी लागले? एका पुस्तकाची 988 किंमत आहे आणि एका पुस्तकाची 1000 रुपये किंमत आहे. मी म्हणालो तो एकच संदर्भ, माझे 2000 रुपये जाऊ द्या गेले तर काही हरकत नाही, पण वऱ्हाड प्रांताचा भाग 1 आणि भाग 2 दोन्ही पुस्तके मी मागितले आणि ते सगळे वाचून मी पाहिले आणि तेव्हा माझ्या लक्षात आलं की मला या पुस्तकामध्ये संदर्भ म्हणून फक्त 2.5 ओळी उपयोगीत पडल्या. 2000ची बाब नॉर्मल आहे, काही त्याला किंमत नाही, पण त्या 2.5 ओळी फार महत्वाच्या आहेत. माझा समाज टिकला पाहिजे, जगला पाहिजे आणि स्वाभिमानाने तो वागला पाहिजे. याच्यासाठी या संस्कृतीच्या अंगाने नांदे साहेबांनी का आताच उल्लेख केला की तुमचं आरक्षण जे आहे, काय सांगावं आता आरक्षणाच्या बाबतीत, बोगसांच्या बाबतीत काय सांगावं आता. तुमचं आरक्षण ज्या दिवशी जाईल ना, आज काही वाटणार नाही. ज्या दिवशी तुमच्या आरक्षणाला धोका पोहोचेल ना, तुमच्या चुलीवरचा तावा आपोआप तिकडे जाऊन पडेल. तुम्हाला वाटत असेल की तव्यावर मी भाकरी शेकायले, तुमचा तव्यावर हात पडणार नाही, तुमचा हात चुलीत पडला असं समजा की ज्या दिवशी तुमचं आरक्षण जाईल. कारण 30 ऑगस्ट 2024 रोजी सुप्रीम कोर्टाने सर्वोच्च न्यायालयाने वर्गीकरणाचा एक मुद्दा उपस्थित केला. काय वर्गीकरण? अनुसूचित जमातीचं वर्गीकरण सुरू झालं आणि तुम्ही कुठे आहे? नंबर 1 वर आहे. कुठे जाणार आहे? ओबीसीच्या पाठीमागे. मग काय स्वप्न पाहणार आहात मुलांचे? मी तर एका बाजूला म्हणत असतो, माझ्या समाजातली एखादी गरोदर असलेली मुलगी तिनं स्वप्न पाहावं, माझ्या पोटात लहानाचं मोठं होत असलेलं बाळ, याला मी कलेक्टर करेल, याला तहसीलदार करेल, याला PSI करेल, याला IPS करेल. एका बाजूने मी तिला सांगतो ती स्वप्न पाह बाई. जर आरक्षणाचं गडांतर जर असं येत असेल तर तिचं स्वप्न धुळीला मिळालं असं समजावं. आमचं आरक्षण जर अबाधित ठेवायचं असेल तर आमची संस्कृती टिकली पाहिजे आणि संस्कृती जर टिकवायची असेल तर आपला निसर्ग धर्म अबाधित राहायला पाहिजे आणि निसर्गातले घटक हे आपल्याला देव मानता आले पाहिजेत. आणि जर निसर्गातले घटक जर आपले देव नसतील तर आपली संस्कृती लयाला चालली असं म्हणता येईल. आणि ती संस्कृती जर लयाला जर जाऊ द्यायची नसेल तर तुम्ही सगळ्यात महत्वाचं एक केलं पाहिजे, आपली संस्कृती आपल्याला टिकून ठेवता आली पाहिजे. आपण करतो का ते? करतो का आपण? नाही करत. आपली संस्कृती आपल्याला टिकून ठेवता आली पाहिजे आणि त्या संस्कृतीच्या अंगाने आपण सगळ्यांनी प्रयत्न केले पाहिजे. मेंढके सर, पुढच्या वर्षी जुलैमध्ये आपल्या गावात आपल्याला गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार कार्यक्रम घ्यायचा. तुम्ही गावोगाव घ्या सत्काराचे कार्यक्रम, काहीच हरकत नाही. आज आपल्या मुलांना प्रेरणा देण्याची गरज आहे, मोटिवेशन देण्याची गरज आहे, प्रोत्साहन देण्याची गरज आहे. एक काम करता येईल का अजून बघा. जर तुम्हाला येत्या जुलैमध्ये जर गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ जर घ्यायचा असेल तर मंदिरामध्ये दानपेटी ठेवण्याच्या ऐवजी शाळेमध्ये दानपेटी ठेवा. मंदिरामध्ये पैसे ठेवण्याच्या ऐवजी शाळेतल्या दानपेटीत पैसे टाका. पैशाची गरज देवाला नाहीये, पैशाची गरज देवाला नाहीये, पैशाची गरज आमच्या बहुजन समाजातल्या विद्यार्थ्यांना आहे. पैशाची गरज देवाला नाहीये आणि पैशाची गरज आहे ती मुलांना. दानपेटीतला पैसा जुलैमध्ये आपण बाहेर काढू आणि त्या पैशातून आपण विद्यार्थ्यांसाठी खर्च करू. त्यातला एक रुपया हा विद्यार्थ्यांना प्रेरणा देणारा राहणार आहे. भले त्याच्यामध्ये 5 रुपयाचा पेन काही ना, तो प्रेरणा देणारा राहणार आहे. कारण बाबासाहेब आंबेडकरांना पहिल्यांदा पेनची किंमत कळाली होती. 5 रुपयाचा पेन का असे ना, कारण त्या पेनची खूप मोठी ताकद आहे, कारण तो 5 लाखाचा चेक लिहू शकते. बाबासाहेब आंबेडकरांना केळुसकरांनी दिलेलं गौतम बुद्धाचं चरित्र बाबासाहेब आंबेडकर तिथून शिकायला लागलेले. म्हणून मला लाईसुद्धा एकाच शब्दात म्हणाली, एक पुस्तक, एक पेन, एक शिक्षक आणि एक वही सारं जग बदलू शकते. तलवारीच्या धारदार पात्यापेक्षा एका पेनची किंमत कितीतरी पटीने अधिक आहे.
आणि त्या मुलीने प्रयत्न केला तो पाकिस्तानच्या स्वांत खोऱ्यामध्ये मुलींनी शिक्षण घेण्याचा प्रयत्न. अतिरेकाने तिला गोळी मारली, डोक्यातून गोळी तिकडे गेली. लंडन शहरात तिने विलास केला. ज्या दिवशी बरी झाली त्या दिवसापासून सुरुवात केली, मुस्लिम समाजातल्या मुलींनी शिक्षण घेतलं पाहिजे. आज वयाच्या 17व्या वर्षी युनो मध्ये जाणारी जगातली पहिली मुलगी आहे साहेब. काय नाव करतात तो लेकर, काय लेकर नाव करतात. युनो मध्ये भाषण करणारी ती मुलगी 17व्या वर्षी आणि नोबेल पारितोषिक प्राप्त करणारी, तिच्याबद्दल आम्हाला आदर असायला पाहिजे. आमच्या समाजामध्ये हे सगळंच आहे हो, पण आमच्या मुलांना मार्गदर्शनाची कमतरता आहे. तर ती मार्गदर्शनाची कमतरता वेगवेगळ्या माध्यमातून व्हावी, तीच या ठिकाणी आपल्याला एक अपेक्षा व्यक्त करता येईल. एकच सांगतोय, समाज जिवंत राहतोय, समाजामध्ये सातत्याने प्रबोधन मेळावे घ्यावे लागतात, गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ घ्यावे लागतात आणि महापुरुषांच्या जयंत्या घ्याव्या लागतात. त्या जयंतीच्या माध्यमाच्या द्वारे समाजामध्ये विद्यार्थ्यांमध्ये विचार पेरता येतात. आणि जर विचारच आपण नाही पेरले तर समाज पुढे जाणार नाही. आणि सामाजिक कार्यकर्त्यांना जाता जाता एकच विनंती, ज्वारीच्या दाण्यासारखं मातीमध्ये एकदा गाडून घेण्याची तयारी ठेवा. ज्या दिवशी आमचा कार्यकर्ता एक मातीमध्ये गाडून घेण्याची तयारी ठेवेल, तेव्हा समाजामध्ये असंख्य कार्यकर्ते तयार होतील. कारण जेव्हा ज्वारीचा दाना मातीमध्ये स्वतःला गाडून घेतो, तेव्हाच त्या ठिकाणी मोठेच्या मोठं कणीस येते आणि त्या कणसाला दाणे किती असतात बघा. एका कार्यकर्त्यांनी ही गाडून घेण्याची जर तयारी ठेवली तर मला असं वाटते की भविष्य काळा तुमचा आणि माझा राहील. पोरांनो, एकच लक्षात ठेवा, तुमच्या आयुष्यामध्ये एकच लक्षात ठेवा, तुम्हाला आयुष्यामध्ये नाव करून जायचंय. कार्यकर्त्यांना आणि संघटनेच्या कार्यकर्त्यांना मला विनंती करायची आहे, सामाजिक कार्यकर्त्यांना, नोकरदार लोकांना, अधिकारी लोकांना, तुम्हाला जे काही करायचं नाही या उद्या आयुष्यात करा. आजच्या जीवनाचं सार्थक करा, तुमचं करा आणि समाजाचं करा. पण करत असताना एक लक्षात ठेवा, तुम्ही काहीही करा, एक ना एक दिवस मृत्यू तुम्हाला शोधतच येतो. एक ना एक दिवस मृत्यू तुम्हाला शोधतच येतो. म्हणून आजपासून मृत्यूला तुम्ही खिशात घालून फिरायचं सुरुवात करा. मग जर मृत्यू तुम्हाला शोधतच येत असेल तर मग समाजासाठी चांगलं काम करून का जाऊ नये, समाजाच्या भल्याची स्वप्न तुम्ही का पाहू नये. ही भल्याची स्वप्न सगळ्यांनीच पाहावीच, एवढीच या ठिकाणी अपेक्षा. खर तर मला भरभरून बोलण्याची संधी दिली, तुम्ही खूप महिलांनी ऐकून घेतलं. मला वाटते की 3 वाजायले आणि तुम्ही 10 वाजताच बसल्यात, म्हणजे 5 तास तुमची क्षमता. खरं तर तुमच्या मनापासून आभार मानले पाहिजे मी. कारण 1 तास 2 तास ठीक आहे, पण 5-5 तास बसणं ही सगळी क्षमता ही फक्त तुमच्याकडेच आहे आणि ती क्षमता तुम्ही सिद्ध केलेली आहे. त्यामुळे मला असं वाटतं की आयोजकांनी मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली, तुम्ही ऐकून घेतलं. बरीच मंडळी शांत बसली, अर्धी मंडळी मात्र तिकडे रोडच्या पलीकडे निघून गेली. तिकडे गेलेल्यालाही धन्यवाद आणि तुम्ही इथे बसल्यामुळे तुमच्या सगळ्यांचे आभार. मला असं वाटतं की मरण्याआधी समाजासाठी एवढं तरी करावं, मरण्याआधी समाजासाठी एवढं तरी करावं जसं सागरातील वाफेनं सागरालाच भरावं. जय भीम, जय बिरसा.